रामकृष्ण हरी माऊली। तर आजच्या तुम्हाला या दर्श अमावस्येच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे दर्श अमावस्या। आपण आपल्या घरातील कान्याकोपऱ्यातील सगळे दिवे हे स्वच्छ धुवून लख असा प्रकाश आपल्या घरामध्ये करत असतो। तर मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे, सकाळची माझी पूजा आणि सायंकाळची पूजा, त्या दरम्यान मध्ये मध्यंतरी मी कोणकोणती कामे केलेली आहे हे सर्व काही आज दाखवणार आहे। पहाटे पहाटे आपल्या अंगणामध्ये अमावस्या घेणाऱ्या ताई सुद्धा येत असतात, तर माझ्याकडे ते आल्या। तर बघू शकता आपण अशा प्रकारे त्यांना हे देत असतो। तर यामध्ये गूळ, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ याला खूप महत्त्व आहे। त्यानंतर मला फुलं घ्यायला खरं मार्केटला जायचं होतं, परंतु पाऊस खूप चालू होता। रात्रभरापासून रिमझिम पाऊस सुरू होता। म्हटलं चला आता फुलं तोडू गार्डनमध्ये जाऊन। तर मी टेरेसवर आलेली आहे। तुम्ही गुलाबाला बघू शकता किती कळ्या आलेल्या आहेत आणि गुलाबाच्या जे फांद्या आहेत ना नवीन उगवलेल्या त्या सुद्धा खूप सुंदर आलेल्या आहेत। आणि हे जास्वंद बघू शकता, हे खरं तर मी जानेवारीमध्ये याची कलम लावली होती आणि आता काही 15-20 दिवस झाले असतील त्याला शिफ्टिंग केलेलं ह्या मडक्यामध्ये। याला घंटीसारखी जास्वंदाची फुलं येतात। आता गार्डनमधील तुम्ही फुलं झाडं म्हणा किंवा शोभेची इतर झाडं बघू शकता, अगदी कलरफुल आणि ग्रीन झालेली आहेत। पावसाळा सुरू झाला म्हणजे सर्वीकडे हिरवगार वातावरण होत असतं। त्यामध्ये आता इथे बघू शकता वॉटर लिली आणि लोटस। तर लोटसमधील पाणी गढूळ आहे आणि वॉटर लिलीमधील अगदी स्वच्छ आहे। हे मला कारण काही कळालं नाही, असं का झालेलं आहे। त्यानंतर तुम्ही रेन लिलीला बघू शकता किती फुलं आलेली आहेत। तर जास्त करून पांढऱ्या रंगाची फुलं माझ्याकडे भरपूर उगवतात, तर अशा बऱ्याच ठिकाणी मी लावलेली आहेत। दिसायला अगदी सुंदर आणि उठावदार दिसतात। त्यानंतर शेवंती बघू शकता मी कट केलेली आहे। तर बऱ्याचशा फांद्या कट करून मी अशा प्रकारे बऱ्याचशा कुंडींमध्ये लावलेल्या आहेत, तर त्यांची रोपं तयार होतील आता। हे बघू शकता इथे सुद्धा गुलाबाला भरपूर फांद्या आलेल्या आहेत। त्यानंतर काही दिवसांपूर्वी हे सुद्धा छाटलं होतं, बघा किती सुंदर कलर झालेला आहे याचा। आणि आज जास्वंदाला खूप छान फुलं आलेली आहेत आणि मोठी मोठी फुलं आलेली आहेत। या अशा पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याकडे अशा प्रकारे गोकर्णाची जर झाडं असतील तर त्यांना भरपूर फुलं येत असतात। आणि अशा प्रकारे विविध नागसापा असो, जास्वंद असो, बऱ्याच प्रकारची झाडं असतात, ती अगदी सुंदर फुलतात आणि हिरवगार वातावरणसुद्धा आपल्या गार्डनमध्ये दिसायला लागतं। तर बघू शकता अशा प्रकारे मी बऱ्याच प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि जास्त करून माझी सगळी कुंड्यांमध्येच आहेत लावलेली। तर मात्र जे बाजूला जास्वंदाचं होतं ना ते मी कूलरमध्ये लावलेलं आहे। जुना कूलर असतो ना तो फेकून न देता त्याचा जो खालचा टप आहे त्याचा उपयोग मी केलेला आहे। त्यानंतर इथे बघू शकता यालासुद्धा खूप फुलं आलेली आहेत। आणि अशा वेगवेगळ्या कलरची फुलं आपल्या गार्डनमध्ये असली तर आपल्याला किती भारी वाटतं ना। तर दुर्वासुद्धा खूप महत्त्वाचे आहे। मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की दुर्वा लावा, दुर्वा खरंच आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे। आता बाप्पा आपल्या घरामध्ये काही दिवसांमध्ये विराजमान होणार आहे आणि आपल्याला आवश्यक आहेत त्या म्हणजे दुर्वा। मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला हव्या तशा दुर्वासुद्धा विकत मिळत नाही। तर अशा वेळेस आपल्याकडे जर असतील तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकतो ना। तर मी बघू शकता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं किती कमी केल्या होत्या दुर्वा, आता खूप छान झालेले आहे। मध्ये आज रात्रभरापासून पाऊस सुरू होता आणि मी ज्यावेळेस टेरेसवर आले ना तेव्हा पाऊस नव्हता बरं, पण थोड्या वेळानंतर भरपूर पाऊस यायला लागला। तर या कॅरेटमध्ये तुम्ही बघू शकता किती छान झाडं रोपं उगलेली आहेत। तर मी काही ठिकाणी शिफ्टिंग करणार आहे। तर आज जास्वंदाला सुद्धा पुष्कळ फुलं आलेली आहेत। तर आता सध्या तर खरं जास्वंद इतकं फुललेलं असतं ना माझं, रोज असं एक पण दिवस नाही की पुष्कळ फुलं लागले नसतील। आता गुलाबाला सुद्धा चांगला बहर यायला लागलेला आहे। मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल किती गुलाबाला फुलं यायची, पण मी काय केलं बरंच छाटून टाकलं होतं। त्यानंतर इथे बघू शकता कारल्याचा वेलसुद्धा खूप मोठा झालेला आहे आणि यालासुद्धा बारीक बारीक कारले यायला लागलेली आहे। आता काही दिवसांपूर्वीच खरं मी टेरेसवर आले तेव्हा ते मी बांधलेलं आहे। आज तसं मी सकाळी लवकरच उठली होती, कारण आमच्याकडे 4 वाजता पाणी येतं पहाटे। त्यानंतर झोपमोड तर होते आपली, पण थोड्या वेळ आराम केल्यानंतरच मी कामाला सुरुवात करत असते। कारण काय होतं नंतर आपलं डोकं खूप दुखतं झोप झाली नाही म्हणून।
तर मात्र आपण घरातली जी कामं आहे त्याचं नियोजन जर केलं तर स्टेप बाय स्टेप आपली भरपूरशी कामं ही व्यवस्थित होत असतात। तर आजची देवपूजा बघू शकता, ही सकाळची माझी देवपूजा आहे बरं का। आज म्हटलं चला आपल्याला सायंकाळी दीपपूजन करायचं आहे, तर सकाळची पूजासुद्धा अगदी सुंदर झाली पाहिजे। तर सगळं स्वच्छता करणं, जे साहित्य असताना मी ते नेहमी चेंज करत असते, की असं नाही की आता इथे ठेवलं आहे तिथे तसंच पडू द्यावं। अगरबत्ती स्टँड असो किंवा कुठलंही काही असो, आपण नेहमी आवरत असलं ना तर आपलं देवघर हे नेहमी असं प्रसन्न दिसतं। तर मला आता ती सवय झाल्यामुळे मी मला कसंही आवडत नाही, फुलं असं ठेवणं असो देवांजवळ किंवा दुर्वा अर्पण करणं असो, काही असो, आपण ज्यावेळेस देवपूजा करतो तर देवांची जी वस्त्र आहे म्हणा किंवा दागिने आहे ते सुद्धा अगदी नीटनेटके राहिलेत, आपल्याला बरं वाटतं। त्यानंतर जेवण वगैरे झाले आणि दुपारून आम्ही एक काम सुरू केलेलं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे माझ्या मुलाला मी फॅन स्वच्छ पुसायला लावले। तर माझं हे असं नेहमीचं दरवर्षीचं काम असतं। तर आज दीपपूजा आहे म्हणून मी लाईट्स म्हणा किंवा फॅन्स म्हणा सर्व त्याला स्वच्छ पुसायला लावले। त्याने हे काम केलं आहे बरं का, कारण आपण घरातली बाकीची कामं करणार आणि ते पण नाही आपल्याकडून सगळं शक्य। त्यानंतर हे सगळे दिवे, हे जे ताटं वगैरे आहे ते माझ्या मुलीने सगळे मला धुवून दिले। तोपर्यंत मी बरीचशी बाहेरची पोर्च वगैरे धुतला, कारण पोर्चसुद्धा पावसामुळे खूप खराब झालेला होता आणि सकाळी खरं झाडूनसुद्धा तो नंतर खराबच झाला। मला ते डबल काम माझं वाढलं होतं आणि त्याच्यानंतर मी रांगोळी वगैरे काढली। पाऊस जरी सुरू आहे तरी बरीचशी कामं आपणही करत असतो, तर मी ती केलेली आहे। तर अशा प्रकारे स्वच्छ करून घेतली। त्यानंतर कापूस काढलेला आहे तर त्याच्यातून सर्गी काढायची आहे। वाती वगैरे झाल्या आणि सायंकाळची बघा मुलांकडून मी शुभम करोती आज म्हणून घेतली। श्रीसुक्ताचं पठण करायला लावलं आहे। रामरक्षा स्तोत्राचं आम्ही मोबाईलमध्ये लावूनच ते ऐकलं खरं। आणि अशा प्रकारे सायंकाळची माझी ही दीप अमावस्येची पूजा। तर आज मी खडे मिठाचा दिवासुद्धा लावलेला आहे आणि 5 दिवे कणकेचे बनवले। तर गुळामध्ये पीठ मळून त्याचे वाफवून अशा प्रकारे 5 दिवे बनवले, 4 साधे बनवले आणि 1 पंचमुखी बनवलेला आहे। आणि ते सगळे प्रज्वलित केले शुद्ध तुपामध्ये, कारण आपण सगळे जर दिवे प्रज्वलित करतो ज्यावेळेस तर दीपपूजनाला तर आपण तेलाचे करतो, परंतु आपल्या घरामध्ये एकतरी दिवा असा असावा की तो शुद्ध गाईच्या तुपामध्ये आपण लावला पाहिजे। तसं मी माता लक्ष्मीकडे पण लावलेलं आहे आणि त्या ताटामध्ये सुद्धा मी कणकेचे ते दिवे पण त्याच्यातसुद्धा मी तूप वापरलेलं आहे। ज्यावेळेस मी सगळ्या दिव्यांना त्या दिव्यांनी ओवाळलं, ते ओवाळून झाल्यानंतर मुलांवरून सुद्धा मी ओवाळलेलं आहे। आणि ज्यावेळेस मुलांवरून मी हे दिवे ओवाळत होती ना त्यावेळेसच मी रामरक्षा स्तोत्र लावलं होतं, कारण आपल्या ज्या ह्या जुन्या परंपरा आहेत ते आपण खरं जपल्या पाहिजे। आणि बरेचशी मी ती सवय ठेवलेली आहे। जेव्हापासून लहान मुलं होती माझी तेव्हापासूनच त्यांना बऱ्याचशा गोष्टी मी शिकवत आलेली आहे। पुढे माहीत नाही आता ते काय करतील, पण आज आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण ह्या सर्व काही गोष्टी मुलांमध्ये आपण त्या उतरवल्या पाहिजे। आणि खरंच त्याच्यामुळे काय होईल, त्यांना वाटेल कुठेतरी की आपली आई असं करायची किंवा आपली मम्मी असं करायची, तर हे आठवणी असतात खरं। तर आज मी पूजेमध्ये कंदीलसुद्धा ठेवलेला आहे। तर तो कंदील आहे ना फार जुना आहे। ज्यावेळेस आमच्याकडे इन्व्हर्टर नव्हते ना तर तेव्हा मी याचा उपयोग करत होती, तर ही आठवण म्हणून याला मी थोडं कलरिंग वगैरे केलेलं आहे आणि अशा प्रकारे ठेवलेलं आहे। तर बऱ्याचदा मी हॉलमध्ये म्हणा किंवा बऱ्याचशा ठिकाणी त्याला ठेवत असते। तर आज समया बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ना, तर यांनासुद्धा गजरे वगैरे लावून मी अशा प्रकारे सजवलेलं आहे। तर झाली त्यानंतर माठाजवळसुद्धा मी दिवा प्रज्वलित केलेला आहे, तर तो पितरांच्या नावाने। तर दक्षिण दिशेकडे त्यांचं मुख करून आपण लावायचा असतो, त्यामध्ये उडीदाचे दाणे टाकायचे असते आणि अशा प्रकारे तो प्रज्वलित करायचा असतो। अमावस्या म्हटलं का माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खिरीचा नैवेद्य बनवत असतो। तर मागच्या वर्षीसुद्धा मी तेच केलं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा मी तेच बनवलेलं आहे। तर खीरपुरीचा नैवेद्य इथे ठेवलेला आहे, तसं लाह्या आणि फुटाणेसुद्धा ठेवलेले आहेत आणि दुर्वासुद्धा ठेवलेले आहेत, कारण श्रावणामध्ये आपण हिरवळ अशी ती दुर्वा असते खरं अर्पण करण्यासाठी। तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपल्याला खरं माहिती पाहिजे। ज्यावेळेस आपण माहिती करून घेतो तेव्हाच आपण खरं ह्या गोष्टी करत असतो। तर अशी माझी आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका माता लक्ष्मी प्रसन्न। बघा मंत्र तुम्ही लिहाल तर तो तुम्हालाच फायदेशीर असेल, म्हणून मंत्र लिहायला विसरू नका।